हाय हॅलो नमस्कार, मी शिल्पा ठाकरे म्हणजेच नवी जन्मेन मी या मालिकेतील तुम्हा सगळ्यांची आवडती स्वानंदी. स्टार मीडियाबरोबर मी एक सेगमेंट करणार आहे, ते त्यामध्ये इमोजीज दाखवणार आहे आणि ही इमोजी मी कोणाला डेडिकेट करणार आणि का करणार हे तुम्हाला सांगणार आहे. आय थिंक ही अशी आहे, संचिता म्हणजेच साक्षी गांधी. कारण रोज एकतरी सेल्फी असतोच, म्हणजे एक लूक असेल तर एकतरी सेल्फी असतो, एकतरी रील असतं, त्यामुळे तिच्यासाठी फोटो क्लिकसाठी साक्षी संचिता. सरपोतदार कारण ते कायम चार्ज असतात, त्यांच्या नावातच प्रसन्नता आहे, त्यांचं नाव आहे प्रसन्न केतकर, त्यामुळे ते कायम प्रसन्न असतात, म्हणून ते आल्या आल्या यो. कॅरेक्टरप्रमाणे बघायला गेलं तर शालिनी आणि संचिता. भोंगा नाही पण सारखी बडबड असते साक्षी संचिता. मणी त्याला कमी बोलायला आवडतं, त्यामुळे तो स्वतःच्याच दुनियेत असतो. असा आरडाओरडा सुजित करतो सीनमध्ये, बाकी नाही, बाकी तो कमाल आहे. रडायची भूमिका स्वानंदी. स्वानंदीपेक्षा जास्त कोणीच रडू शकत नाही, तो सगळा कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आहे. साक्षीला अर्थातच सगळ्यांचं बर्थडे सेलिब्रेशन असू देत, काहीही असू देत, साक्षी सगळ्यांसाठी सेलिब्रेट करते. वॉर्डन मॅडम येस, म्हणजे एन्जॉय पण करतात पण शांतही असतात, कारण त्या खूप मेडिटेशन करतात. मला कारण माझी रात्री झोप होत नाही, त्यामुळे जसा वेळ मिळेल त्या वेळेत मला झोपायला आवडतं. सुजित म्हणजेच रोहन गुजर, तो कायम काहीतरी नवीन गोष्टीच्या शोधात असतो. सेटवर तसा बऱ्याच लोकांचा आहे, पण रोहन हे कायम करतो, एखादी पिन मारून जातो आणि गप्प बसतो. खादाड स्वानंदी, संचिता, नीलमताई, आम्ही तिघी खादाड आहोत. म्हणजे आमच्या बास्केटमध्ये काही ना काही असतं, स्पेशली नीलमताईच्या बास्केटमध्ये इतक्या काय गोष्टी असतात आणि सारखं ताई काहीतरी भूक लागली आहे तर जा बास्केट उघड. रादर साक्षीच्याही बास्केटमध्ये खूप काय असतं. मी घरी एकटीच असते त्यामुळे खूप नसतं, पण बास्केट असते, छोट्या गोष्टी असतात. ब्युटिफुल पर्सन सगळेच जण सेटवरती खूप छान आहेत, कारण सेटवरचं वातावरण खूप पॉझिटिव्ह आहे. आम्ही एकत्र मिळून काम करतो, सगळ्या गोष्टी एकत्र करतो, त्यामुळे सगळेजण छान ब्युटिफुल आहेत, इन्क्लुडिंग स्वानंदी. रोहन आजही त्याचा 11:30चा कॉल टाईम होता, मला वाटतं तो अजूनही आलेला नाही आहे. साक्षी गांधी, तिच्यापेक्षा उत्तम पीजे कोणीच करू शकत नाही. स्वतःच पीजे करणं, बरं त्यावर कोणी नाही हसलं तर स्वतःच हसणं आणि स्वतःही सांगणं की तुम्ही हसा प्लीज, सो जबरदस्ती हसणं. स्वानंदी एक रिपोर्टरचं कॅरेक्टर होतं आमच्याकडे जेसी, सो तिची काही चूक झाली तर ती सॉरी म्हणायची आणि आत्ताही सॉरी म्हणते, काही झालं की ती सॉरी. गोंधळलेलं नाही असं कोणीच नाही, सगळे प्रिपेअर्ड असतात. अशा प्रकारे मी सगळ्यांना इमोजीज दिलेले आहेत आणि ते का दिलेले आहेत तर या सेगमेंटमध्ये नक्की बघा. आणि हो, मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते की आमची मालिका नवी जन्मेन मी ही नेहमी बघत राहा, भरभरून प्रेम देत राहा. थँक्यू सो मच.